रोटरीतली आपली मेंबरशिप ही आपल्या व्होकेशनमुळे असते. आपण आपल्या व्यवसायाचे प्रतिनिधी म्हणून रोटरीत येतो आणि म्हणून व्यवसाय आणि व्यवसाय याला संबंधित असलेल्या सर्व्हिसेस या आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. एखादा व्यवसाय मुळापासून सुरुवात करून त्याचा कसा वटवृक्ष करावा आणि त्याला मानवी चेहरा असावा हे सांगणारे हे दोघं आज आपल्यात आहेत. मी महेश कोडबागींना विनंती करतो की त्यांनी या सत्राला सुरुवात करावी. गुड इव्हनिंग. रोटरीच्या सगळ्या माझ्या रसिक प्रेक्षक हो, काही खुर्च्या मला भरलेल्या आणि काही रिकाम्या दिसत आहेत. फॉर अ व्हेरी कॉमन रिझन इज आय एम बिटवीन अवधूत गुप्ते अँड उज्ज्वल निकम. थँक्स टू द ऑर्गनायझर्स दॅट दे ॲटलिस्ट कुड कीप सम फिल्म सॉन्ग इन द मिडल. नाही तर लोकांना असं वाटलं असतं की दहशतवादानंतर डॉक्टर कोटबागींना एक रोटरी सॉलिसिटर म्हणून इथे बोलवलं की काय. पण आजचा विषय हा सगळ्यांचा आवडीचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या आत्यंतिक आनंदाने तुम्ही सगळ्यांनी उज्ज्वलच्या भाषणानंतर टाळ्या वाजवल्यात किंवा ज्या आनंदाने तुम्ही सुधीर गाडगीळसाठी टाळ्या वाजवल्यात, त्यातनं एक कॉमन फिनॉमिना असा आहे की ज्या पर्पजमुळे तुम्ही इथे रोटरीत इन्व्हाइट झाला, व्होकेशन, तो व्होकेशन्सशिवाय तुम्हाला रोटरीत बोलवलं नाही. आणि दुसरं, या व्होकेशनल एथिकल बिहेवियरमुळे समाजामध्ये जशी उज्ज्वलसारखी लोक आहेत त्याच्यामुळे तुम्ही, आम्ही, आमची मुलं आणि प्रत्येक कोपऱ्याकोपऱ्यातले कोण ना कोण चांगले सिटिझन्स हे चांगल्या पद्धतीचं जीवन जगू शकत आहेत. कारण एक वाक्य तुम्ही ऐकलं असेल की त्यांनी जर दुसऱ्या पार्टीला रिप्रेझेंट केलं असतं तर धनाढ्य रुपये एका ठिकाणी त्यांनी जमवलेले असते. त्याच्यामुळे जरी तो रोजगार हमी योजनेसारखा जरी नसला पण डेली वेजेस महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा असला तरी मला असं वाटतं त्याचं जे काम आहे ते काम प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. हा विषय अशा लोकांसाठी की जे रोटरीच्या प्रिन्सिपल्सवर जगत आहेत, रोटरीचं व्होकेशन एक्सिलन्स स्वरूपात, मॉरल स्वरूपात करतायत, तर त्यांना कुठेतरी एक एनकरेजमेंट मिळालं पाहिजे. तो एनकरेजमेंटचा विषय समाजामध्ये वाढला पाहिजे. आणि या प्रित्यर्थ आपलं हे व्होकेशनल एक्सिलन्स अवॉर्ड डिस्ट्रिक्टकडनं, क्लबकडनं आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण हे कायम वाढवत असतो. मी प्रिएम्बल करताना दोन विषय प्रामुख्याने सांगणार आहे. एक विषय मी असं सांगणार आहे की तुम्ही व्होकेशनल एक्सिलन्स अवॉर्ड आणि आपला आत्ताचा जर संपूर्ण समाजामधल्या वेगवेगळ्या धर्मांमधला जर विचार केलात तर शॉर्टेस्ट कम्पॅरिझन व्हॉट आय कॅन डू की तुम्ही जैनिझमची जर फिलॉसॉफी बघितली तर त्या फिलॉसॉफीमध्ये तीर्थंकर होते. आणि हे जे तीर्थंकर होते त्या तीर्थंकरांनी सांगितलं होतं की अरिहंत स्टेटस हे जर तुम्हाला घेरायचं असेल तर यू रिक्वायर 3 थिंग्स इन अ पर्सन. इट्स अ व्हेरी सिम्पल ब्रीफ. जसं आपण 4-वे टेस्ट म्हटली तर इथे जैनिझममध्ये त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या आणि त्यामध्ये त्यांनी 3 गोष्टी ज्या सांगितल्या त्यांनी सांगितलं सम्यक ज्ञान, राईट नॉलेज, अ पर्सन हू हॅज अ राईट नॉलेज. सम्यक दर्शन, द पर्सन हू हॅज द राईट विजन. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय त्यांनी सांगितला सम्यक चरित्र, दॅट इज अ राईट कंडक्ट. आय थिंक दॅट इज द सेम कन्सेप्ट विच इज फोल्डेड इन 4-वे टेस्ट. अँड द सब्जेक्ट कॅन गो इन व्हेरियस multi-folds. Today we have got very 2 excellent speakers. त्यांची बॅकग्राऊंड तुम्हाला अनिल सुपणेकर देतील. एक जण जे आहेत त्यांच्या कंपनीचं नाव आहे गोली वडापाव. मगाशी मला कोणतरी म्हणाला अनिल की गोली म्हणजे इथे मगाशी टेररिझमचा विषय आणि आता गोली वडापाव. व्हॉट इज दिस कम्पॅरिझन? की आता काय कुठलं तरी आर्मरी लपवण्याचं नवीन एक साधन आहे गोली वडापाव आहे की काय? पण देन यू आर गोइंग टू लिसन फ्रॉम मी व्हॉट दिस कन्सेप्ट इज अबाउट. आणि द अदर पर्सन इज ऑल्सो इंटू अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ अ प्रोफाईल अँड अ मॅन हू रोज फ्रॉम 1 रुपी टू 400 करोड रुपीज ऑफ अ टर्नओव्हर इन अ व्हेरी शॉर्ट स्पॅन. पण महत्त्वाचा विषय असा आहे की दिस व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड बाय डिस्ट्रिक्ट इज गिवन टू देम फॉर अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ रिझन. की असंख्य लोकांना त्यांनी जी काही एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड केली, 1 पर्सन हॅज एम्प्लॉयड अराउंड अबाउट 20,000 पीपल विथ अ प्रायोरिटी टू सेव्हरल डिसेबल्ड, हँडिकॅप्ड अँड नीडी पीपल फ्रॉम द रुरल सेक्टर. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो मराठीमध्ये की भुकेल्या पाटी जी माणसाला निजवते तिला रात म्हणू नये, भुकेल्या पोटी माणसाला जी निजवते तिला रात म्हणू नये आणि दानासाठी जिचा हाकडला जातो त्याला हात म्हणू नये. इमानाला जो विसरला त्याला नेक म्हणू नये. आपण जो म्हणतो इमानाला जो विसरला त्याला नेक म्हणू नये अँड दॅट इज व्हॉट इज एथिक्स. आणि अन्नदात्याला जो भोवतो त्याला लेक म्हणू नये. आय फील दिस इज मॉरल्स. आणि मोस्ट इम्पॉर्टंट की जिच्यात भाव नाही तिच्यात भक्ती नाही.
की वॉट एव्हर वर्क यू आर डुईंग, इफ यू आर नॉट डुईंग विथ एक्सिलन्स, देन देर इज नो वर्क. जिच्यात भाव नाही तिला भक्ती नाही, आणि जिच्यात चेव नाही तिच्यात शक्ती नाही. आय थिंक more from the people who have really performed well. I'm going to request Anil to introduce both of the speakers officially today in front of this audience. Anil. आजचे आपले दोन वक्ते आहेत, त्यापैकी मी प्रथम श्री हनुमंत गायकवाड यांची आपल्याला ओळख करून देतो. हनुमंत गायकवाड यांचा जन्म इथून जवळ असलेल्या सातारा जिल्ह्यात रहमतपूर येथे एका त्या मनाने साध्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील कोर्टात काम करत होते. शालेय शिक्षण रहमतपूरला घेतल्यावर पुण्यात मॉडर्न हायस्कूलमधनं ते SSC झाले. BE इलेक्ट्रॉनिक्स फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. फिलिप्स आणि टेल्कोमध्ये अतिशय चांगली पेईंग नोकरी ते करत असताना तिथं क्लिनिंगचं काम करणाऱ्या गरीब मुलांच्याबद्दल मनात जी आस्था निर्माण झाली, त्यामुळे त्यांच्याबद्दल आपण काहीतरी करावं वाटलं. म्हणून त्या मुलांना व्यवसायाची किंवा नोकरीची संधी देण्याकरता प्रयत्न सुरू केला आणि त्यातून त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू झाला. टेल्कोमधल्या एका चांगल्या इंजिनियरनी व्यवसायाची सुरुवात एक क्लिनिंग कॉन्ट्रॅक्टर हाऊसकीपिंगमधला म्हणून केली आणि 13 वर्षात आज BVG इंडिया ही त्यांची पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. त्यांचा वार्षिक टर्नओव्हर यावर्षी 500 कोटी आहे आणि हाऊसकीपिंग किंवा मॅनेजमेंट ऑफ द फॅसिलिटीज ह्याच्यात त्यांच्याकडे प्रॉपर्टीज आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. भारताचं राष्ट्रपती भवन, पार्लमेंट हाऊस, प्राईम मिनिस्टर्स हाऊस, मुंबईचं सेक्रेटरिएट आणि गुवाहाटीपासनं बंगलोरपर्यंत अनेक प्रॉपर्टीज त्यांच्याकडे आहेत. आणि मगाशी मेन्शन केल्याप्रमाणे 20,000 त्यांच्याकडचा कर्मचारी वर्ग आहे. याच्यापुढं मी हनुमंत गायकवाड यांच्याबद्दल मी बोलणं चुकीचं आहे. मी त्यांना असं सांगितलं आहे, तुम्ही माझा प्रवास किंवा माय स्टोरी याबद्दल आमच्या रोटेरियन्सना संवादाने भेटा. सादर आहेत हनुमंत गायकवाड. त्यापूर्वी मी आमच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नरना विनंती करतो की त्यांना रोटरी व्होकेशनल अवॉर्ड देऊन सन्मान करावा आणि स्वागत करावं. नमस्कार बंधू भगिनींनो. मी रोटरीच्या ह्या अशा स्वरूपाच्या दुसऱ्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. परवाच दिवशी मला मुंबईमध्ये मुंबई नॉर्थ रोटरी क्लबने राजश्री बिर्लांच्या हस्ते आउटस्टँडिंग एंटरप्रेनर म्हणून पुरस्कार दिला आणि त्याच्यामध्ये मला माहीत नव्हतं की रोटरीचं इतक्या स्वरूपात गॅदरिंग असू शकतं. लोक चहाला बाहेर गेले, ठीक आहे, काय हरकत नाही. पण परवाच्या पुरस्कारानंतर इथेही फारच मोठा समुदाय बघितला तर मला बरं वाटलं. आणि परवा मला इंग्लिशमध्ये बोलायला लागलं. आज म्हटलं आपण मराठीत बोलायचा प्रयत्न करू. आणि अशा प्रकारची भाषणं द्यायची मला सवय नाही आहे, पण मी थोडंसं बोलायचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम मी सुपनेकर साहेबांचे, जेजुरीकर साहेबांचे, कोटबागी डॉक्टरांचे सगळ्यांचे आभार मानतो, सर्वांचेच आभार मानतो की अशा प्रकारचा पुरस्कार किंवा सन्मान देऊन तुम्ही जी पाठ थोपटताय त्याबद्दल मला निश्चितच आपला अभिमान आणि आपले आभार आहेत. आणि मी इथे आलो ते बेसिकली आपली स्टोरी किंवा ग्रो स्टोरी घेण्यासाठी नाही, तर आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी इथं आलो आहे की सगळ्यांचे आशीर्वाद मिळावेत आणि ह्याच्या पुढच्या काळामध्ये काहीतरी मोठं काम करण्यासाठी उमेद मिळावी ह्या दृष्टिकोनातून आलो आहे. थोडक्यात सांगायचं तर मला टाईमचं त्यांनी लिमिट सांगितलेलं आहे आणि मी वेळेच्या आतमध्येच संपवायचा प्रयत्न करीन. बेसिकली माझा जन्म कोरेगावचा, सातारा जिल्ह्यामध्ये. आमची आई आता माझी इथं आलेली आहे. माझी मिसेस, मुली दोन्ही आहेत. रहमतपूरला पहिले काही दिवस रहमतपूरला राहत होतो. नंतर सातारला शिकायला नेलं वडिलांनी. 1ली ते 4थी म्हणजे सातारला मी ज्या खोलीत राहत होतो 10 बाय 12ची खोली असेल, दिवे नसायचे. कारण ते घरमालक आणि नोकराचं म्हणजे घरमालकाचं आणि भाडेकरूचं भांडण
तेव्हा 5वीपर्यंत आमच्या घरात काही दिवा नव्हता, कंदिलातच अभ्यास व्हायचा. आणि त्यातनं मी 4थीला स्कॉलरशिप मिळवली. मी वडिलांना वाटलं माझ्या की हनुमंत आता हुशार आहे, त्याला पुण्याला नेलं पाहिजे शिकायला. आमचा मामा किर्लोस्करमध्ये कामगार होता. मग त्याच्या ओळखीने आमच्या वडिलांनी फुगेवाडी नावाच्या दापुरी शेजारच्या वस्तीमध्ये एक छोटी खोली घेतली. 10x10ची असेल किंवा 10x8ची असेल, बेटर दॅन इन इस्लाम. आणि तिथून मला 4थी स्कॉलरशिप मिळाल्यामुळं रमणबागेत शाळेत घातलं. 6वीपासून मी रमणबागेत जायला लागलो. 6वी 7वी रमणबाग केली. म्हणजे त्या काळामध्ये परिस्थिती खरंच खूप अवघड असायची. वडील आजारी असायचे, आईला रुपये द्यायलासुद्धा अवघड असायचं. 50 पैसे तिकीट होतं फुगेवाडी ते बालगंधर्व रंगमंदिर, आणि 50 पैसे जायचे आणि 50 पैसे यायचे. हा रुपयेसुद्धा त्या काळामध्ये मिळणं अवघड असायचं. त्या काळात मी ठरवलं की आयुष्यात काहीतरी करायचं, वेगळं करायचं आणि पैसे कमवायचे, हे एक त्या काळात ठरवलं. आणि नंतर 10वीला 88% मार्क पडले. मॉडर्न हायस्कूलला नंतर शिफ्ट झालो 8वीपासून. 8वी 9वी 10वी मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगरच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं. 10वीला 88% पडल्यानंतर गाडी करायला कोणी नाही, तर आईच्या मुख्याध्यापकांच्या मुलाला मागच्या वर्षी आदल्या वर्षी डिप्लोमाला भारतीय विद्यापीठात ॲडमिशन घ्यायला लागलं होतं. आणि त्यांनी सांगितलं की डिप्लोमाला ॲडमिशन घ्या, मुलाला चांगले मार्क मिळेल, गव्हर्नमेंट डिप्लोमाला ॲडमिशन मिळेल. मग गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुण्याला याला ॲडमिशन घेतलं. सगळी मुलं इलेक्ट्रॉनिक्सला जातात म्हणून आपण इलेक्ट्रॉनिक्सला गेलो. म्हणजे असं काय करिअर पाथ गायडन्स वगैरे तसली काही भानगड नव्हती. इलेक्ट्रॉनिक्सला गेलो. पहिल्या वर्षी 74% पडले, दुसऱ्या वर्षी 72, परत 74. आणि त्यात का दुर्घटना घडली, माझे वडील गेले सेकंड इयरला असताना. वडील गेल्यानंतर मग आई शिक्षिका होती पुणे कॉर्पोरेशनमध्ये. हां, मला बेसिकली वडिलांची इच्छा होती की हनुमंत हुशार आहे, त्यांना IAS व्हावं. मला IAS व्हायचं होतं. मग IAS होण्यासाठी इंजिनिअरिंग केल्यानंतर मला पुढचं पोस्ट ग्रॅज्युएट करणं म्हणजे ग्रॅज्युएशन करणं आवश्यक वाटलं. म्हणून मला शिकायचं होतं पुढं. आणि मला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगला औरंगाबादला ॲडमिशन मिळत होतं. आणि मला पुढं शिकायचं होतं. फिलिप्सला नोकरी लागली होती. तिथं मी 1.5 महिना म्हणजे मधल्या काळामध्ये जो मला पिरियड मिळाला, फिलिप्स लोणी काळभोरला मी नोकरी केली. तिथं ते जॉब चेक करा, असं करा तसं करा, ते काय मला थोडंसं पटत नव्हतं. आणि म्हणून मी आईला म्हटलं की आई डिग्री केली पाहिजे. आणि आईने मग त्यावेळेला 15,000 रुपये कर्ज काढलं पुणे म्युन्सिपल कोऑपरेटिव्ह बँकेचं. आणि VITमध्ये म्हणजे मी आत्ता ज्या घरात राहतो अजूनही आम्ही त्याच घरात राहतो की तिथून मी VITला 21 42 किलोमीटर सायकलवरनं जायला यायला चालू केलं. कडतर दिवस होते. आई एकटीच नोकरीला, आजी आजोबा होते आमचे, वडील एकटेच होते आमचे. आजी आजोबा वडील म्हणजे आजी आजोबा भाऊ, धाकटा भाऊ, मी, आई, असं 5 जणांचं कुटुंब. भांडी कुंडी सगळी आईच घासायची. आणि मी ठरवलं स्वतः आता काहीतरी कमवायला चालू केलं पाहिजे, कारण आता आईवरती डिपेंड राहून आईला त्रास द्यायचा नाही एवढंच म्हटलं. आणि मी डिप्लोमाचे क्लासेस घ्यायला चालू केलं. डिप्लोमाचे क्लासेस 2 वर्ष घेतले. क्लास घ्यायला मुलं तयार होती, मी शिकवायला तयार होतो, पण जागाच द्यायला कोणी तयार नव्हतं. आणि आमच्याकडे डिपॉझिट द्यायला म्हणजे भाडं द्यायलाच पैसे नसायचे. तर ते एक मुळूक नावाचे ग्रस्त होते, सद्ग्रस्त. गव्हर्नमेंट पॉलिटिक्सच्या शेजारी त्यांचा बंगला, आता तिथं बिल्डिंग झाली. त्यांना असंच भेटलो मी की साहेब माझ्याकडे मुलं तयार आहेत, 10-12 मुलं तयार आहेत क्लासला यायला, आणि तुम्ही मला जागा द्याल का? तर ते म्हटले माझं गॅरेज आहे, गॅरेजमध्ये शिकवशील का? म्हटलं मला कुठेही चालेल, मी झाडाखाली पण शिकवेन. आणि असे 2 वर्ष तिथं क्लासेस घेतले. त्यातनं पहिल्या क्लासला 3200 रुपये मिळाले, दुसऱ्या वेळेला 6,000 रुपये मिळाले. नंतर मग जॅम सॉसच्या बाटलीची डिस्ट्रीब्युटरशिप घेतली, त्या विकायला चालू केलं. म्हणजे कॉलेज रेग्युलर चालू होतं, पण मी व्हिजिटिंग स्टुडंट होतो कॉलेजचा, आणि चालू होतं. मग 3rd इयरला असताना बालेवाडी स्टेडियमला 93 साली एक काम चाललं होतं सिव्हिल कन्स्ट्रक्शनचं. त्या दरम्यानच्या काळामध्ये आमचं घराचं बांधकाम चालू झालं होतं. आम्ही 2 गुंठे जागा घेतली होती नव्या सांगवीमध्ये, आणि तिथं घर बांधलं होतं. मग त्याला किती वीट लागती, वाळू लागती. माझं थोडंसं गणितात बऱ्यापैकी पहिल्यापासून म्हणजे गणितातलं चांगलं कळतं. मी बालवाडीतही पहिला होतो गणितात, आणि 10वीला 188 मार्क पडले. तेव्हा गणिताचा थोडासा अभ्यास व्यवस्थित असल्यामुळं किती गवंडी, किती काम करतात, किती वाळू लागते, किती सिमेंट लागतं, हा थोडासा अभ्यास होता. मग फायनल इयर इंजिनिअरिंगला ज्यावेळेला गेलो त्यावेळेला मला कोणीतरी सांगितलं बालेवाडीला नॅशनल गेम्स आहेत 93 साली, आणि तिथं खूप कामगारांना काम मिळतं. मग तिथं जाऊन मी लोकांना भेटलो. तिथं जे लोक होते त्यांना म्हटलं की मी डिप्लोमा केला आहे, इंजिनिअरिंग करतो आहे, आणि स्वतःच्या कष्टाने शिकायचा प्रयत्न करतो आहे. त्यांनी मला एक काम दिलं. आज बालेवाडी स्टेडियमच्या कडेने जे पाथवेज झालेले आहेत कॉन्क्रीटचे, ते काम करायचं त्यांनी मला काम दिलं. 7 दिवसात काम कंप्लीट करायचं होतं. 1.5 लाखाचं काम होतं, आणि 1.5 लाखाच्या कामामध्ये मला बऱ्यापैकी पैसे सुटणार होते. म्हणजे 40-50 हजार रुपये तर कमीत कमी सुटतील असं वाटलं. आणि मला फीची गरज होती 15,000 रुपये, आणि बाकी